तर हे जे तुम्हाला दिसतंय हे झाड, तर याच ठिकाणी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केलेला होय ना शशी? ते इकडे मिठाचा सत्याग्रह केलेला आणि हे जे तुम्हाला दिसतंय लांबून तिकडे हे, तर इथे मिठाची शेती केली जाते. म्हणजे या ठिकाणी मीठ बनतं, मीठ बनण्याची प्रक्रिया केली जाते. सध्या अजून मिठाचं काम बंद आहे, त्यामुळे इकडे तुम्हाला पाणी दिसतंय. तर कधीतरी पुन्हा एकदा आल्यानंतर ज्यावेळेस मीठ काढलं जातं ते देखील तुम्हाला नक्की बघायला भेटेल. चालू केलं नाही मिठाचं. मिठाचं अजून इकडे सुरू केलेलं नाहीये. तर हे इकडे तुम्हाला तळं कसं दिसतंय तिकडे तर आता आम्ही आहोत, मी सांगितल्याप्रमाणे हेच ते झाड आहे आणि हीच ती जागा आहे की जिथे गांधीजी बसले होते आणि गांधीजींनी इकडे मिठाचा सत्याग्रह केला होता. तर या ठिकाणी मी बऱ्याच वेळा आले, कारण इकडे जवळच आम्ही राहिलो होतो. ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालं तर माझ्या संसाराची सुरुवात मी शिरोडापासूनच केली आणि आल्यानंतर मला खूप कौतुक वाटलेलं जेव्हा शशीने सांगितले की इथेच मिठाचा सत्याग्रह झालेला आणि पुढे आहे ते सॉल्ट ऑफिस, मिठागर आहे. तर ही जागा मिठागर म्हणून प्रसिद्ध आहे. तर सध्या ती प्रोसेस बंद आहे, कारण ठराविक महिन्यामध्ये ते काढलं जातं. तर ज्यावेळेस ते काढणार तेव्हा नक्की आपल्याला ते देखील बघायला भेटेल. तर मला इकडे जास्त यायला भेटत नाही, तर आता मी म्हटलं आलेले 2 दिवसात, तर जितकं होईल ते म्हटलं दाखवायचं तुम्हाला म्हणून हे. तर किती छान वाटतं बघा. काही काळापूर्वी इथेच गांधीजी असे बसलेले आणि मिठाचा सत्याग्रह केलेला आणि त्याच ठिकाणी आज आम्ही आलोय. तर मला आशा आहे तुम्ही पण एन्जॉय करत असाल. आशू इकडे आधी आम्ही येऊन बसायचो ना आयशीशी, रोज आम्ही असं संध्याकाळचं वगैरे कधीतरी फिरायला यायचो, येऊन बसायचो. कारण जवळच, अगदी जवळ आमचं रूम होते, आम्ही राहिलो होतो तिथे. तर मिठाचा सत्याग्रह शिरोडातून सुरू होऊन गुजरातपर्यंत होता. तर तुम्हाला मी माझ्याकडून होईल तितकी माहिती दिलेली आहे. तरी त्या आल्यानंतर थोडं आम्ही फोटो, व्हिडिओज, स्लो मोशन, थोडी मज्जा मस्ती आणि थोडं इथे रिलॅक्स 5-10 मिनटं थांबलेलो. तितकंच बरं वाटतं, कारण जास्त दिवस आम्ही कुठे आम्हाला बाहेर जाणं शक्य होत नाही. तर जो वेळ भेटतो तो आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा आणि इतरांना देखील आनंद द्यायचा. तर माझ्या व्हिडिओतून तुम्हाला थोडंफार जरी बघण्यासारखं भेटलं तर मला तितका आनंद होतो. तर आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये. म्हणजे ही एक खानावळ आहे आणि खूप छान मालवणी पद्धतीचे जेवण इकडे भेटतं, अगदी फ्रेश आणि अनलिमिटेड. तर शिरोडा वेळाघर बीच जे आहे तिकडे जाताना अमोल मेस म्हणजे अमोल खानावळ लागते, तिथे एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आम्ही आज घेतलेली आहे मोरी माशाची थाळी आणि इकडे शिंपल्यांची थाळी. तर यावर्षी शिंपले भेटले नाही, त्यामुळे मी ती रेसिपी तुम्हाला दाखवू शकले नाही. तर शिंपले थाळी आणि मोरी थाळी घेतलेली आहे. तुम्ही पण जेवायला या. अनोळख्या ठिकाणी गेल्यानंतर जेवणाचा खूप मोठा प्रश्न असतो, पण शिरोड्यात आल्यानंतर अमोल मेस ही खूप छान आहे खानावळ. तर छान जेवण भेटतं तिकडे. काय काय खाल्लं? फिश खाल्ला. कसा होता? मस्त होता, मस्त. एंट्री केल्यानंतर एक छोटंसं हॉटेल आहे, पण खूप गर्दी असते. जेवण अप्रतिम असतं, अनलिमिटेड. आणि इकडून वे आहे शिरोडा बीचला जायला, म्हणजेच वेळाघर. तर आत्ता आपण जातोय वेळाघरवर, म्हणजे शिरोडाचं जे वेळाघर बीच आहे तिकडे. तर इकडे असे एकदम फाईन आणि रुंद असे रस्ते नाही आहेत, तर छोटे छोटे आणि अरुंद असे रस्ते आहेत. तर जाताना सावकाश. तर मस्त घनदाट झाडी, जसं सांगितलेलं तुम्हाला मी, इकडे तुम्हाला खूप सारी झाडी बघायला भेटते. तर ज्यावेळेस याल नक्की या, कारण शिरोडा बीच खरंच खूप स्वच्छ आणि सुटसुटीत असं आहे. आणि फायनली आपण आलेलो आहोत तर शिरोडा वेळाघरावर. तुमचं स्वागत असा.
आणि आता खूप सारी धमाल आणि खूप सारी मज्जा मस्ती. गर्दी बघू शकता तुम्ही. खचाखच चिरोडा बीच भरलेला आहे. तर हे बघा इथे आशु आणि शशी हॉर्स रायडिंग करतात. बच्चा एक बड़ा बैठेगा और कुछ नहीं लेगा. आशु कसं वाटतं? अरे इधर का पाय जात नाही रे. हा जाणार गेला. चल मेरे घोडे टिक टिक टिक. शनी शशी गेलेत हॉर्स रायडिंग करायला. तोपर्यंत मी इकडे थांबले. लोणू तुला खूप मिस करते कारण ही पहिलीच वेळ आहे की लोणू आलेली नाही आहे. तर लवकरच आपण येऊ एकत्र. तर आज काहीतरी असं चुकल्यासारखं वाटतंय. पण एन्जॉय पण तितकंच करते कारण बऱ्याच गॅपनंतर बऱ्याच वर्षानंतर थोडं असं काहीतरी वेगळं वाटतंय. सगळं टेन्शन विसरून एन्जॉय करण्यासारखं. का हो कसं वाटलं आशु कसं वाटलं? तर आशु कसा पुढे जातोय बघा. त्याला अजिबात भीती वाटत नाही. त्याला खूप एक्सायटेड झालाय तो. समुद्रात पाण्यात खेळायचं आहे त्याला. आणि गर्दी बघू शकताय तुम्ही. तर लॉकडाऊनमुळे लोकांना कुठे बाहेर पडता आलं नाही. तर लोक असे रिलॅक्स होण्यासाठी आलेत. आणि बीच किती स्वच्छ आहे. मस्त वाटतंय. सुंदर बघू शकताय तुम्ही. आता आशु जाणार आहे पाण्यामध्ये पोहायला. होय ना आशु? नको कपडे चेंज कर. तर जे कोणी येऊ शकत नाही ते हा व्हिडिओ बघून तरी एन्जॉय करू शकता. तुम्ही असं समजा की तुम्ही पण इकडे आलेला आहात. तर खूप गर्दी आहे. खूप साऱ्या फॅमिलीज आहेत. टॉवेल आणले नाही रे. बीचवर आल्यानंतर जाऊसच वाटत नाही. खूप छान, खूप रिलॅक्स वाटतं. आणि समुद्राकडे असं बघत बसावं असं वाटतं पाण्यामध्ये खेळत. इतकं भयानक ऊन लागतंय आणि त्यामुळे मी इकडे येऊन बसलेले आहे. त्या आशु आणि शशी मस्त एन्जॉय करतायत. मी गेले नाही कारण खरंच खूप म्हणजे खूप ऊन लागतंय. बघवत पण नाही आहे वर.
मला पण भिजायला खूप आवडतं, पण एक कोणतरी इथे पाहिजे, कारण सामान वगैरे ठेवलंय. भिजलं तर परत मग ओलं ओलं होणार सगळं ते, आणि एकदा पाण्यात गेले की मग बाहेर येऊ वाटत नाही. त्यापेक्षा म्हटलं आजच्या दिवस जायचंच नाही. आता हे कुठे आलो आपण? कुठे आलो आपण? शिरोडा बेळाघर. तर ह्याला म्हणतात शिरोडा बेळाघर. तर मस्त तुम्ही पण एन्जॉय करा. माझी खूप इच्छा झाली भिजायची, पण काही कारणामुळे मी भिजू शकत नाही. पण शशी आणि आशू मस्त एन्जॉय करतायत. कसं वाटतंय बाबू? तर ज्यावेळेस तुम्ही याल शिरोडाला नक्की नक्की बेळाघर. एकदम स्वच्छचं बीच आहे आणि खूप छान वाटतंय. काय पोहायला शिकवताय? आता आमचं फिरून झालं, आशूचं आणि शशींचं पाण्यामध्ये खेळून झालं. आता आम्ही जातोय वेंगुर्ल्यामध्ये. तर एक नवाबागच्या ठिकाणी माशांचा पॉईंट आहे, तिकडे ताजे ताजे मासे येतात. तर तिकडे जायला भेटलं तर आता तिकडे जाऊयात. तर हे पहा, खूप गर्दी आहे. गाड्या लागलेल्या दिसतात तुम्हाला. तर आता आम्ही निघतोय, चला आमच्यासोबत.